शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवा आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी भावसंगीताची खूप मोठी परंपरा आपल्याकडे, आणि खरंच महाराष्ट्राला एक खूप मोठी देणगी आहे की अनेक गीतकार, संगीतकार, गायक यांनी आपलं मराठी भावसंगीत खूप समृद्ध केलं. किंबहुना याच परंपरेने अगदी आजच्या काळापर्यंत अनेक गायक घडले, आणि या गायकांना या संपूर्ण जो काही परंपरेचा ठेवा आहे तो पुढे नेता आला, आणि तेच काम करणारे दोन कलावंत आज आपल्यासोबत आहेत. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मंदार आपटे आज आपल्यासोबत आहे. मंदार, स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायिका, लेखिका आणि समीक्षक मृदुला दाढे जोशी आपल्यासोबत आहे. नमस्कार. खरं तर डॉक्टर मृदुला दाढे असं म्हणायला हवं, कारण मृदुला तुझा हा सगळा व्यासंग केवळ गायिकेपुरता मर्यादित राहिला नाही, तर गाण्यांच्या अनेक गोष्टी तू सुद्धा उलगडून दाखवल्यास, आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून असतील किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून असतील. त्यामुळे आज गाण्यांच्या गोष्टी तुला वेगळ्या पद्धतीने नक्की उलगडता येतील. काय सांगशील याच गाण्यांच्या गोष्टींबद्दल? प्रत्येक गाण्यामागे काहीतरी एक कहाणी असते, मग तो गीतकार असेल, संगीतकार किंवा गायक. कारण गाणं आपल्याकडे येतं, आपल्यापर्यंत येतं, ते मी नेहमी सांगते की एक ते फायनल प्रॉडक्ट म्हणून येतं, पण ते एक टीमवर्क आहे, आणि त्यात अनेक जणांचं कलाकौशल्यपणाला लागलेलं असतं. काहीतरी एक ठाम विचार घेऊन कवी लिहितो आणि त्याला न्याय द्यायचा प्रयत्न संगीतकार करतो. आणि मी नेहमी सांगते की कवीला जे म्हणायचे ते संगीतकार व्यक्त करतोच, पण कवी आणि संगीतकार यांच्याही पुढे त्यांनी जे निर्माण केलं आहे त्याला संपूर्णपणे न्याय देण्याचं काम, आणि त्यातून ज्या व्यक्त नाही झाल्या भावना त्याही, ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतो, बरोबर, असं करण्याची फार मोठी जबाबदारी गायकावरही असते. त्यामुळे प्रत्येक गाण्याच्या मागे अनेक गोष्टी असतात, आणि ते घडतं गाणं तेव्हा अनेक वादविवादही होत असतील, मतभेद होत असतील, आणि ते कुणालाच चुकले नाहीत. म्हणजे अगदी शंकर जय किशन म्हटलं तरी त्यांची भांडणं झालेली आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे की शैलेंद्र आणि शंकर जय किशन यांची भांडणं गायकांची, कारण बाबूजी अगदी भरपूर भांडणं अगदी. त्यामुळे ते जेव्हा आपल्यापर्यंत येतं खरं तेव्हा कुठलीही निर्मिती ही शेवटी वेदनेशिवाय नाहीच आहे. त्यामुळे त्यात अनेक गोष्टी असतातच, आणि म्हणूनच या गाण्यांच्या निर्मितीच्या कथा आपण उलगडतोय. बरोबर. आणि आपण अगदी असा शेवटच्या टप्प्याकडे खरं तर या कार्यक्रमाच्या येतोय. मंदार, सुरुवातीपासून तूही हा कार्यक्रम पाहतोयस. आज या कार्यक्रमात तू अशोक पत्कींच्या कार्यक्रमात तू गायला आला होतास, आज तुझी मुलाखत आहे. आज काय वाटतंय? सर्वप्रथम तर आधी मला सह्याद्री वाहिनीचे आणि तुझे, की जसं मी सांगितलं की इतका सुंदर कन्सेप्ट आणि आपल्या मराठी मातीशी नाळ जोडून ठेवणारा कन्सेप्ट हा मला असं वाटतं की सह्याद्री वाहिनीवरच होऊ शकतो. त्याला सह्याद्री वाहिनीला स्वतःची एक खूप सुंदर अशी परंपरा आहे. आणि जसं तू सांगितलंस की अशोक पत्की काकांबरोबर मी इथे आलो होतो, त्यांच्याबरोबर मी 2009 पासून त्यांचे बहुतेक सगळे कार्यक्रम मी केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आज इथे बसताना मला त्या सगळ्या फक्त संगीतकारांप्रतीच नाही, तर जे आपल्याकडे उत्तम उत्तम गीतकार कवी होऊन गेले, कदिमा असतील, शांताबाई असतील, सुधीर मोघे असतील, मंगेश पाडगावकर, ह्यांच्याप्रतीच नाही तर स्टेजवरती उत्तम भाषेने आम्हाला गायकांना समृद्ध करणारे आमचे निवेदक, म्हणजे ज्यांच्यामध्ये तू हे एक प्रामुख्याने नाव आहेस, मंगलाताई आहेत, भाऊ मराठे आमचे होते, संजय उपाध्याय आहेत,
आमच्या पिढीच्या अनेक श्रेयसी, अनुश्री, धनश्री लेले ह्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने मराठी भाषेचा अभ्यास केला आणि पर्यायाने त्यांनी आम्हाला गायकांना पण समृद्ध केलं. त्याच्यामुळे इथे बसताना मला आज ह्या सगळ्यांप्रती एक कृतज्ञ भाव आहे आणि खूप छान वाटतंय मला. वा, आणि तू कृतज्ञ भाव म्हणालास तर मला असं वाटतं की नेहमी असं पण म्हणतो ना की कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने करू किंवा एखाद्या छान मंत्राने करू, आणि तुझा तारक मंत्र खूप गाजलाय आणि तो गाजलाय अशासाठी की आणखी काही त्याला वेगळे संदर्भही आहेत. तुझ्याही व्यक्तिगत आयुष्याशी सुद्धा त्याचा एक संदर्भ आहे. तर मला असं वाटतं की आधी आपण तुझ्याकडनं तारक मंत्र ऐकूया आणि मग त्याच्या मागची गोष्ट सुद्धा तुझ्याकडनं ऐकूया. नक्की. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळही नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. वा, एक वातावरणच भारलेलं म्हणतात तसं झालं. पण तुझ्या लेखी काय महत्व आहे या तारक मंत्रात? एकतर पहिला माझा 50वा वाढदिवस, त्यानिमित्त मला असं वाटलं की आपण काहीतरी संगीतमय करावं. तर 50व्या वाढदिवसाला म्हटलं की एक टप्पा हा आयुष्याचा आपण गाठलेला आहे आणि त्याच्या मागे अनेक आठवणी आहेत. तर प्रेमगीत किंवा असं काही न करता आपण आता म्हणजे एखादा काहीतरी जिथे आपण लीन होऊ शकू असं काहीतरी आपल्याकडनं घडावं. आणि खरं तर एका नामांकित संस्थेसाठी मी ही चाल केली होती. त्यांना असं वाटलं होतं की आपण त्यांनी मला फोन केला होता की मंदार तारक मंत्र करायचा स्वामींचा, तर एखादी छान चाल लाव त्याला. मी चाल लावली आणि काही कारणाने त्यांचं ते प्रोजेक्ट आत्ता होण्याचं बारगळलं. म्हणजे ते म्हणले की आपण नंतर करू, आत्ता आम्हाला करायचं होतं पण ते काही कारणाने शक्य होत नाहीये. मग अशा वेळेला आपण म्हणतो ना की स्वामी आपल्याकडनं करून घेतात, ते तुझ्यासाठी होतं. एखाद्या देवस्थानाला आपण जात नाही अनेक वेळा, तेव्हा असं म्हणतात की तिकडनं बोलावणं यावं लागतं किंवा स्वामी करून घेतात. मग असं मी हे समजलं की त्या निमित्ताने स्वामींनी माझ्याकडनं हे करून घेतलंय, तर आता हे पडून राहायला नको की ते जेव्हा करतील तेव्हा करतील. पण आत्ता मला जर करायचं असेल तर मग मला हा तारक मंत्र करावासा वाटेल. आणि म्हणजे तुला खरंच सांगतो की हा तारक मंत्र करून मला अतिशय शांतता मिळाली, एक समाधान मिळालं. आणि ह्याच्याबद्दल आता हा तारक मंत्र आहे बरोबर, ह्याच्यामध्ये आहे की आज्ञेविना काळही ना नाही त्याला. म्हणजे असं असतं की हा मंत्र जो असतो तो बऱ्याच वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये अनेक लोकांकडे असतो. तर मी जेव्हा रेकॉर्ड केला तेव्हा मला माझ्या मित्राने सांगितलं की अरे आज्ञेविना काळ ना नाही त्याला आहे, तो जास्त सोपा कर. आज्ञेविना काळ ना नाही त्याला. पण मी म्हटलं की आज्ञेविना काळ ही जो शब्द आहे ना, की काळाचं काय असतं की तो न्यायलाच आलेला असतो, पण त्यांची आज्ञा झाल्याशिवाय त्यालाही ते शक्य नाहीये. त्यामुळे त्या ह्या एका अक्षराला सुद्धा खूप महत्व आहे. आज्ञेविना
काळही नाने त्याला. हो. आणि इथे मला मंगेश पडगावकरांचं म्हणजे आता मी हे केलेलं लेटेस्ट काम आहे, पण हे मला आठवलं काय ह्यानी की मी 2004 साली दूर राहिला गाव एक अल्बम केला होता. बरोबर. आणि मंगेश पडगावकरांची ती कविता होती, दूर राहिला गाव अजून घेती स्मृती तेथल्या हा. हृदयाचा ठाव. असं मी घेतलं होतं ते. बर. दूर राहिला गाव अजून घेती स्मृती तेथल्या हृदयाचा ठाव. दूर राहिला गाव. आणि ही कविता ही चाल घेऊन मी पाडगावकर काकांकडे गेलो. आपण म्हणजे किती समज किती कमी असते आपल्याला, की आपल्याला असं वाटतं की अरे त्यांचं मूळ काव्य होतं अजून घेती स्मृती तेथल्या ह्या हृदयाचा ठाव. अच्छा. ते मला असं वाटलं की हृदयाचा ठाव हे मीटरमध्ये बसतंय, मग हा शब्द कशाला. बरं. तर पाडगावकर काकांनी मला पहिल्यांदाच वॉर्निंग केलं की माझ्या एकाही शब्दाला हात लावायचा नाही. एकही शब्द हा असेल तो ती काही असेल स्वतःच्या मनाचा टाकायचा नाही, आणि मी जे घातलंय त्यात ते काढायचं नाही. पण त्या ह्या शब्दांनी अजून घेती स्मृती तेथल्या ह्या हृदयाचा ठाव. अर्थ बघ ना लगेच. त्याच्यामुळे तो इतका अर्थ बदलला. आणि तिथून जी एक काव्याची समज आपल्याला म्हणतो ती मला इथे तारक मंत्राला उपयोगी पडली की आज्ञे विना काळ ही ना नाही त्याला. त्यामुळे ही हा शब्द खूप महत्व आहे की ज्याचं जे काम आहे त्यालाही ते त्यांच्या आज्ञेशिवाय करणं शक्य नाही. वा वा. मला एक गोष्ट सांगू का. आता मंदार सांगत होता तेव्हा मला आठवलं की याच इथे दूरदर्शनसाठीच पाडगावकरांची एक मुलाखत झाली होती. बरं. आणि तेव्हा मी गायले होते त्यांची काही गाणी. किती शिकायला मिळतं. जसं आता मंदार म्हणला की प्रत्येक त्यातल्या अक्षराला काही एक हेतू आहे. बरोबर. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे हे गाणं मी त्यांचं म्हटलं, गायले. तेव्हा मला पाडगावकर म्हणाले की ह्यातला रे का आलाय तुला माहितीये का. म्हटलं नाही, कल्पना नाही, तुम्ही सांगा. तर ते म्हणाले की आई त्या मुलाला झोपवतीये, पाळण्यात तिने त्या बाळाला ठेवलंय, तो पाळणा असा वर जातो पण तो लगेच खाली मागे येत नाही. तर तो त्या ठिकाणी थोडासा थबकतो कणभर आणि मग खाली येतो. हा जो रे मी तिथे लिहिलाय तो त्या थबकण्यासाठी रे आहे. म्हणजे कमाल वाटते की खरोखर त्यात किती हेतू असतात त्यांनी जे योजलेलं असतं. कारण कवीची त्यामागे काहीतरी एक योजना असते. आणि ती योजना जसं तू सुरुवातीला म्हणालीस की ते गायकांनी ती पूर्ण करायची असते, संगीतकाराच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत येते. आणि म्हणूनच मला वाटतं संगीतकाराचंही मोठं श्रेय असतं. मंदार, आता तुझी मला वाटतं 100 गाणी झाली संगीतकार म्हणून, की त्याही पेक्षा जास्त झाली. 100 110 115 झाली असतील. पण त्यातली 2 चित्रपट गीतं सोडली तर बाकी सगळी भावगीत आहेत. म्हणजे भावगीतं, अभंग, भक्तिगीतं असं. म्हणजे तो संगीतकाराचा जो उद्देश असतो किंवा एक जो दृष्टिकोन असतो तो तू आता ज्या प्रत्येक शब्दाचं महत्व जे सांगितलंस तो कुठेतरी इथे उलगडता येतो. त्याला नक्की फायदा होत असला पाहिजे. कारण मंदार हा स्वतः संगीतकार आहे. बरोबर. आणि तो लिहितोही मला वाटतं का, एखादा थोडासा फरक आहे, पण गातो आणि संगीतही देतो. त्यामुळे त्याला त्यातलं गायकी अंग, मुरक्या कुठे वापरायच्या, कारण हेही एक भान संगीतकाराला असावं लागतं. ते त्याच्याकडे नक्कीच आहे. आणि नवीन गाणी निर्माण करणं जसं आता काळाची गरज आहे. आणि त्या गाण्यांना तुम्ही जो आता प्लॅटफॉर्म देताय तोही त्याही पेक्षा महत्वाचा आहे. कारण ती गाणी पोहोचली पाहिजेत. पूर्वीसारखं आकाशवाणीवर एक गाणं आलं की ते गाजलं असं नाही होत आता. बरोबर. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की गोष्टी गाण्यांमधनं इतकी गाणी उलगडली गेली. मग चित्रपट गीतं असतील, भावगीतं असतील, ते अगदी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींपर्यंत. पण मृदुला, संगीतकाराचा हाच जो एक अँगल असतो, एक दृष्टिकोन असतो. मला वाटतं दशरथ पुजारी एक असे मोठे संगीतकार होते की ज्यांना एक ती विजन होती. बरोबर. तर तुला त्यांच्या बरोबर खूप काम करता आलं. खरंय. मला वाटतं तू एक अल्बम त्यांच्या बरोबर केलायस. त्याचं असं झालं की दशरथ पुजारी डोंबिवलीला राहत होते, आम्ही डोंबिवलीला राहत होतो. पण त्याही पूर्वी म्हणजे अगदी माझ्या जन्माच्या आधीपासून पुजारींशी माझं काहीतरी एक नातं आहे असं मी म्हणेन. कारण मी जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा तिला मृदुलकरांनी छेडित तारा, अच्छा, हे जे पुजारींचं गाणं आहे ती सतत ऐकत असे. आणि तिने असं मनाशी ठरवून ठेवलं होतं की मला जर मुलगी झाली तर मी तिचं नाव मृदुला ठेवीन याच गाण्यावर. आणि हे पुजारींच्या आत्मचरित्रातही आहे. अजून त्या झुडुपांच्या मागे त्यात त्यांनी हे लिहिलंय. कारण माझी आई त्यांच्याकडे शिकायला लागली
आणि तेव्हा हे तिने सांगितलं की तेव्हापासून आम्हाला तुमची गाणी आवडतात, आम्ही अगदी भक्तिभावाने तुमची गाणी ऐकतो. आणि माझ्या मुलीचं नाव मी त्याच्यावरूनच मृदुला असं ठेवलं. वा. आणि मग आम्ही त्यांच्याकडे शिकत असताना त्यांच्या काही रचना ते म्हणाले की आम्ही असं त्यांना विचारलं की तुमची नवीन आता गाणी काय आहेत, कारण आम्ही नेहमी तुमची रेडिओवर ऐकतो गाणी. पण ते म्हणले आहेत काही रचना, पण आता कोण काढणार असं काहीसं. कारण तो काळ जसं आता मंदार म्हणाला की एक काळ असा होता की नवीन गाणी येणार कशी लोकांपुढे. साधारण 1996-97ची ती घटना आहे. आणि मग त्यांची काही गाणी आम्ही त्याचं ध्वनिमुद्रण केलं. एक काही गाणी त्यांनी बांधली होती, काही आम्ही गीतकारांना विनंती केली लिहा म्हणून. आणि मग तो अल्बम शब्द जरी होते माझे या नावाने तो प्रकाशित झाला. मला एक सांग की पुजारी काका चालीवर लिहायचे, म्हणजे चाल करून गाणी नाही, त्यांनी असं मला नाही वाटत कधी केलंय. कारण गाणी अशी त्यांनी घेतला नाही, त्यांना आधी गाणं दिलं, गीत लिहिलेल्या स्वरूपातच त्यांनी गाणं घेतलं आणि मग त्याला चाल लावली. आणि वेगवेगळ्या गीतकारांची गाणी त्या अल्बम मध्ये आलेली आहेत. त्यामुळे सगळे वेगळे गीतकार आणि एक संगीतकार तो भाग त्याच्यात येतो. मला वाटतं शब्द जरी होते माझे सूर तुझे होते. वर्षा तळवेलकर यांची ही रचना आहे आणि पुजारी साहेबांची त्याला चाल आहे. अरविंद हसबनीस यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करीन, कारण त्यांनी पूर्ण ह्या अल्बमचं अतिशय सुंदर असं अरेंजिंग केलं. कारण पुजारींना अपेक्षित होतं, कारण त्यांचं जे घराणं आहे त्यात अशी सगळी मूळ ॲकॉस्टिक स्वरूपातली वाद्य, सितार, तबला, बासरी, असं सगळं त्यांना इतका आनंद झाला की म्हणले मला हे सगळं तुम्ही इतकं छान ट्रीटमेंट माझ्या गाण्यांना दिली आहेत की उत्तमोत्तम वादक त्या याला लाभले. आणि शब्द जरी होते माझे हा अल्बम जेव्हा आला तेव्हा त्याचं सगळ्यात आमचं भाग्य असं होतं की वर्ल्ड फेमस सुप्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल, त्यांच्यापैकी प्यारेलालजी शर्मा त्यांनी ह्या अल्बमचं प्रकाशन केलं. हो, अनिल मोहिले उपस्थित होते, मंगेश पाडगावकर स्वतः आले होते. आणि फार सुंदर तो क्षण होता. मला वाटतं तो क्षण आज पुन्हा एकदा तुलाही आठवेल. नक्की. जरी होते माझे सूर तुझे होते, शब्द जरी होते माझे सूर तुझे होते, पापण्यांच्या आड माझे स्वप्न तुझे होते, स्वप्न तुझे होते, शब्द जरी म्हणजे शब्द रचनाही उत्तम, संगीतही उत्तम आणि तू गायलीसही उत्तम. मुळात तेच असतं ना की शब्दांचं ते सामर्थ्य आपल्याला पेलता आलं पाहिजे.
आणि यशवंत देव नेहमी म्हणायचे की जसं तू सुरुवातीला म्हणालीस की गायकांनी ते पेलायचं असतं, हो. तर मला त्या वाक्याची नेहमी आठवण होते की देवकाका म्हणायचे की गाणं हे गायकाच्या गळ्यात सुरू होतं आणि ते रसिकांच्या मनात पूर्ण होतं. क्या बात, वा वा. पण ते आवर्तन आहे ना, म्हणजे अगदी संगीतातलं बरोबर. जसं एक आवर्तन आहे अगदी तसं बरोबर. हे गाण्यातलं आवर्तन आहे आणि बरोबर ते आहे. प्रत्येक वेळी ते पूर्ण झालं तर ते रसिकांपर्यंत जाऊन पोहोचतं नक्कीच, नक्कीच. आणि मग ती दाद मिळते. मंदार, प्रत्येक वेळी ना माध्यम बदलत जातात. म्हणजे आपण गाणी म्हणतो तेव्हा आता तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण ही गाणी सादर करत असतो. हो. तर कधी मालिकांसाठी लेखन होतं, कधी चित्रपटांसाठी होतं. मला वाटतं मालिकांमध्ये वेगळं गाणं, म्हणजे शीर्षक गीत न घेता हो वेगळं एक गाणं तयार व्हावं, बरोबर. ही सुरुवात पण कुठून तरी तुझ्यापासून झाली. हो 2011 वगैरे 2013 हा सॉरी 11 बरोबर, तू म्हणतेस 11 करेक्ट. आधी एक तर सुरुवातीला जेव्हा अशोक पत्की काका टायटल्स करायचे तेव्हा तर फक्त म्युझिक असायचं. बरोबर. मग गोट्याच्या रूपाने त्याला पहिल्यांदा शब्द आले त्या सिरियल्सना आणि मग नंतर वादळवाट वगैरे ह्या सिरियल्समध्ये सुद्धा जेव्हा गायक एखादा कॅरेक्टर असायचं, अक्षय पेंडसे तेव्हा त्यामध्ये होता त्या सिरियलमध्ये, तर त्याच्यासाठी मी काही गाणी गायली होती. म्हणजे ते कुठेतरी ट्रिपला जातात आणि मग काही गाणी हवी आहेत. मग तेव्हा डावं मांडून भांडून मोडू नको, दयाघना, शब्दा वाचून कळले म्हणजे त्या कॅरेक्टर साठी तू गाणं हो. म्हटलंस. तर तेव्हा ही सगळी गाणी जी प्रचलित गाणी आहेत तीच घेतली जायची. बरोबर. पण 2011 मध्ये माझा एक अल्बम आला द कोलाज म्हणून. म्हणजे त्यात वेगवेगळ्या भावनांची गाणी होती सगळी आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या भावनांचा कोलाज असं त्याचं नाव होतं. पल्लवी जोशी अभिनेत्री निर्माती, तिच्या हस्ते ह्या सीडीचं रिलीज झालं आणि तेव्हा तिची अनुबंध ही मालिका सुरू होती. आणि त्याच्यामध्ये त्या अल्बममध्ये श्रेयसी वझे जी आपली उत्तम कवयित्री आहे, निवेदिका आहे, तर तिने लिहिलेलं एक गाणं होतं, जाई जुईच्या वेलीवरूनी गंध लहरुनी आला, तुला आठवूनी मला पाहता आरसा फितूर झाला. सई तामणकर ते गाणं चित्रित झालं होतं. तर ते गाणं तिने सिलेक्ट केलं आणि पहिल्यांदा मला असं स्मरते, असं मला कोणी सांगितलं की एक नवीन गाणं, फ्रेश गाणं मालिकेसाठी येणं हे ते गाणं. म्हणजे चित्रपटात जशी गाणी असतात नायक सिच्युएशनल सॉंग्स, राईट, तसं हे गाणं झालं. राईट राईट. आणि मग त्याच्यानंतर पिंजरा ह्या मालिकेसाठी पण मी काही गाणी दिली. भूषण प्रधान त्याचा नायक होता. त्याच्यानंतर जो महत्वाचा टप्पा आला माझ्या आयुष्यामध्ये सिरियल साठी गाणी करण्याचा, तो होता राधाई बावरी. त्या मालिकेसाठी मी एका वर्षभरात 12 गाणी केली. बापरे. कारण त्यातला कॅरेक्टर पण तो पण गायक होता. आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्यासाठी ना, जसं एक निर्माता चांगला मिळावा लागतो जो आपल्याला सह्याद्रीमध्ये मिळतो नेहमी अशा इतक्या उत्तम कार्यक्रमांसाठी, तसाच चांगल्या गाण्यांसाठी चांगला कान असणारा दिग्दर्शक मिळणं फार आवश्यक असतं. की काय चांगलं आहे, काय चांगले शब्द आहेत. तसा वीरेंद्र प्रधान, त्याचा मला नेहमी उल्लेख करावाच वाटेल. वीरेंद्र प्रधान आणि सतीश राजवाडे हे दोन अतिशय छान डिरेक्टर्स मला लाभले. थोड्या काळासाठी का होईना पण लाभले. आणि तेव्हा मग मी पहिल्यांदा गाणं त्या सिरियल साठी केलं, ते तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे, खूपच गाजलं ते. तिने होकार देताना जीवाचे चांदणे व्हावे, परत एकदा मंगेश पाडगावकर. आणि त्या गाण्यापासून मग सिरियल्सचे एक महा एपिसोड यायला लागला. तेव्हा मग अरुण सांगोळेंचा 1000 वेळा तुला पाहावे, चंद्र माझ्या मनीचा हे गाणं असेल, किंवा तुझ्या श्वासांची सोबत, असे अनेक गाणी असतील. तर ही मला एक जवळपास वर्षभरात 12 गाणी करण्याचा अनुभव मिळाला. खरं. आणि त्या सिच्युएशन नुसार पुन्हा ते गाणं करताना तिथली परिस्थिती काय आहे, कॅरेक्टर नेमकं कसं आहे, यानुसार सुद्धा तुला त्याची ट्रीटमेंट बदलावी लागली असेल. नक्कीच. पण मला असं वाटतं तिने बेचैन होताना हे एक प्रातिनिधिक, त्या सगळ्या गाण्यांचं असं प्रातिनिधिक गाणं आज आम्हाला ऐकवशील. जरूर. मंगेश पाडगावकर ही एक अशी व्यक्ती आहे ना की ह्या कवीचं पुस्तक माझ्याजवळ कायम असतं. आणि मी इतकं झालं शेवटी पाडगावकर काकांचं हे गाणं, पाडगावकर काकांचं मी केलं, ते गाणं केलं. मग अतुल ते मला एकदा म्हणाला, म्हणजे शुक्रधारा कार्यक्रमाच्या वेळेला, की काय महत्व आहे पाडगावकर का, इतकी गाणी केली आहेस तू, की काय सांगशील तू पाडगावकर काकांबद्दल. तर मी त्याला तेव्हा सहज म्हणून गेलो की जसं एखाद्या लहान मुलाला त्याचे आई वडील लागतात, तसे मला पाडगावकर काका लागतात जवळ. मला वाटतं हा समान धागा आहे, कारण मी सुद्धा पाडगावकरांबरोबर इतके कार्यक्रम केलेत. आणि म्हणजे पहिल्यांदा एक गोष्ट नक्की आवर्जून सांगावीशी वाटते की पाडगावकरांनी
पूर्ण सगळ्या गाण्यांच्या गोष्टी हम्म. रेकॉर्ड केलेल्या हो, फक्त हो. माझ्याकडे आहे वा वा अरे वा. आणि ह्या खजिना आहे. पाडगावकरांच्या शब्दात आहेत. त्यामुळे पाडगावकर हे समान सूत्र आहे अगदी अगदी सगळं. मला वाटतं ते महाराष्ट्रातल्या अनेकांकडे म्हणजे अनेकांचं तो समान सूत्र म्हणतोय आहे. ना तसं प्रत्येक भावनेबद्दल त्यांनी काय त्यांनी काय म्हटलंय म्हटलंय. हे जाऊन बघण्याची एक उत्सुकता असते. नक्कीच, खरंय. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे आपण तिने बेचैन ऐकूया. होताना हो, ऐकूया. जरूर. Yes. तिने बेचैन होताना तिने बेचैन होताना कळ्यानी श्वास टाकावे तिने बेचैन होताना कळ्यानी श्वास टाकावे तिने होकार देताना जीवाचे चांदणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यानी श्वास टाकावे तिने बेचैन होताना तिच्या डोळ्यातले पक्षी फुलांचे सोबती होते तिच्या डोळ्यातले पक्षी फुलांचे सोबती होते कितीदा रंग स्वप्नांचे निजेवर सांडणे भावे तिने बेचैन होताना कळ्यानी श्वास टाकावे तिने होकार देताना जीवाचे चांदणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यानी श्वास टाकावे तिने बेचैन होताना वा वा वंदार तू म्हणालास तसं पाडगावकर लागतात आपल्याला आणि ते क्षणोक्षणी भेटतात अगदी. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर सुद्धा भेटतात. पण मृदुला तुझ्याही बाबतीत असंच झालं. हो. दशरथ पुजारींनीच त्याला संगीत दिलं होतं पाडगावकरांच्या एका कवितेला. नेमकी ती कविता कशी झाली? अतिशय एक सुंदर कविता आहे पाडगावकरांची. सोबतीला चंद्र देते अंतरीचा ध्यास देते तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. वा इतके सुंदर शब्द आहेत हे आणि साहजिकच ते पुजारींनाही खूप आवडले होते हम्म. आणि त्यावर त्यांनी गाणं बांधलं सुद्धा. चाल त्याची सुंदर दिली पुजारींनी. पण जेव्हा रेकॉर्डिंग करायची वेळ आली तेव्हा असं लक्षात आलं की हे गाणं आधीच रेकॉर्डेड आहे बरं. आणि देवकी पंडित यांनी ते गायलेलं आहे. खळे काकांची चाल आहे. वा. सुंदर गाणं आहे ते. हम्म. मग आता प्रश्न आला पण तो काळ उत्तरा इतका साधा होता बरोबर. की फार ही माणसंही एवढी आभाळा एवढी होती खरं. की इतकं सहज त्यांनी परवानगी दिली. पण त्याचा एक किस्सा झाला बरं. की मी पुजारींना म्हटलं अहो एवढे मोठे खळे काका तुम्ही त्यांना विचारा ना. हम्म. पण पुजारी म्हणले तूच कर त्यांना फोन. माझ्याकडे तर फोन पण नाहीये. हा तुझ्या घरी फोन आहे की नाही म्हटलं हा. हो आहे. तेव्हाचा लँडलाईन पण पाडगावकरांना मला वाटतं पाडगावकरांना हा. फोन कर तू ओके. आणि त्यांना विचार. हा त्यांना विचार पाडगावकरांना की मी हे गाणं घेऊ का. हा मी म्हटलं की ते म्हणले खळे काकांना मी बोलतो त्यांच्याशी त्यांची काही हरकत नसावी हा तू पाडगावकरांना विचार. बर. म्हणून मग मी नंबर घेतला आणि धैर्य गोळा केलं आणि पाडगावकरांना फोन लावला. हम्म. नमस्कार वगैरे केला आणि सांगितलं की असं असं एक गाणं आहे पण ते तुम्ही लिहिलेलं आहे तर तुमची परवानगी आवश्यक आहे यासाठी. तर ते म्हणाले काही क्षणभर ते मला ऐकू आलं नाही त्यांचा काही आवाज येईना. तर मला आणखीन माझ्यावरचा ताण वाढला आणि म्हटलं बहुतेक नाही म्हणणार आणि आता हे चांगलं गाणं इतकं गोड आपल्याला गायला बरोबर. नाही मिळणार. बरोबर. पण ते म्हणले गाण्याची चाल तयार आहे का. म्हटलं हो.
म्हणले कोण गाणार आहे, तूच म्हणणारस का? म्हटलं हो. मग म्हणले म्हणून दाखव मला 2 ओळी त्याच्या. फोनवरनच? फोनवर म्हणून वा. दाखव. आणि मी पण मग धैर्य गोळा केलं पुन्हा आणि गायले 2 ओळी आणि लगेचच पाडगावकर उद्गारले, गाणं दिलं तुला, वा. गाणं रेकॉर्ड करा, अतिशय सुंदर बांधलंय, वा, वा, पुजारींना वा. नमस्कार सांग माझा. वा. असं ते फार सुंदर गाणं जन्माला आलं. त्यामुळे उदार हस्ते अशी अनेक गाणी त्यांनी अनेकांना दिली आहेत मला दिली आहेत. वाटतं. खरं गोष्टी गाण्यांच्या. हल्ली कसं होतं माहितीये का उत्तरा, की हा. गाणं एखादं कॅसेट कंपनीच्या हातामध्ये गेलं की लगेच ते कॉपीराइट्स मध्ये बांधलं जातं. खरंय. म्हणजे हा त्यांचा मोठेपणा होता की खळे काकांचा पण, की माझं गाणं म्हणजे पाडगावकर काकांचं पुन्हा गाणं मी होतंय. करतोय काय, बरोबर. पुजारी करतायत काय, करू दे की. खरंय. So, ते गाणं पोहोचणं गाणं महत्वाचं पोहोचणं. होतं Exactly. आणि ते त्यांनी केलं. एक्झॅक्टली. आणि मला एक लक्षात आलं असं की हे गाणं अशाहीसाठी महत्वाचं आहे की संगीतकार एखाद्या शब्दाला न्याय कसा देतो बरं. हे त्या चालीत लक्षात येतं हम्म, की काय लिहिलंय गीतकारांनी. त्यात एक अंतऱ्याची ओळ अशी आहे, संचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घे तू, घालती वेडी मिठी अन एकदा वेढून घे. ओ हो हो. वा. मी ऐकवते त्याची झलक. म्हणजे पुजारींनी वेढून शब्द कसा कंपोज केलाय. वा. वा. आणि तिथे ना थोडी ती एक ठिणगी पडली माझ्या मनात संशोधनाची की यावर काम व्हायला हवं. की गीत आपल्याला गाणं छान वाटतं, गाणं गोड आहे, पण एकेका शब्दाचा विचार कळत न कळत संगीतकार किती करतो. आणि आणि त्या तिथून मला वाटतं तुझ्या माझ्या मनात लेखनाची, संशोधनाची सुरुवात होती. बरोबर. वेढून शब्द फार काळजीपूर्वक ऐकावा असा खरंय, आहे. खरंय. मी झलक ऐकवते. संचिताचे सूर माझ्या, संचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घे तू, संचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घे तू, घालती वेडी मिठी घालती वेडी मिठी एकदा वेढून घे तू, जन्मती है सूर जेथे, जन्मती है सूर जेथे, ते तुला आभास देते, सोबतीला चंद्र देते, सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते, तू जिथे जाशील तेथे, तू जिथे जाशील तेथे, मी तुला विश्वास देते, सोबतीला चंद्र देते. वा. वा. फार अप्रतिम. आणि मला वाटतं पाडगावकरांनी असे अनेक चंद्र आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत. खूप छान. म्हणजे मला इथे त्यांची एक रचना आठवते, हात तुझा हातातून हो. चंद्र ही नवा. आणि त्याच्यात एक फ्रेज आहे, विरघळून चंद्र आज रक्तातून रक्तातून वाहे. म्हणजे ती ओळ ऐकताना मला प्रत्येक वेळी शहारल्यासारखं वाटतं. आणि खरंच आहे की त्या लेखकाचं, कवीचं ते एक मोठं श्रेय आहे की जे त्यांच्या संगीतातनं, रचनांमधनं येतं. आणि मला वाटतं तुमच्यासारख्या गायकांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय, रसिकांपर्यंत पोहोचवलंय, म्हणून ती गाणी अजरामर झाली आहेत. आज कितीतरी पाडगावकरांची गाणी अशी आहेत की जी
अनेक वर्ष गाऊन ऐकली सुद्धा जातील. आपल्याला ती नवीन वाटतात आणि आजही ऐकावीशी वाटतात. मला वाटतं मंदार तुझं आणखी एक गाणं असं आहे जे शुक्रतारामध्ये तू म्हणतोस. हो. म्हणजे शुक्रतारा हा कार्यक्रम तू करतोस, नवा शुक्रतारा. नवा शुक्रतारा. त्यातली तुझी एक छान आठवण खरं आहे, ती ऐकायची आम्हाला. हो. नवा शुक्रतारा हा कार्यक्रम अतुल अरुण दाते यांनी माणिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखालीच, म्हणजे ज्या बॅनरखाली स्वतः अरुण दाते म्हणजे बाबा गायचे, तर त्याच बॅनरखाली त्यांनी हा कार्यक्रम परत सुरू केला जेव्हा दाते काकांनी त्यांचं गाणं थांबवलं बरं. तब्येतीच्या कारणास्तव अर्थातच. तर त्याला शुक्रतारा ह्या कार्यक्रमाला म्हणजे ह्या टायटलला त्याला स्पर्श, म्हणजे त्यांनी त्याला ते वेगळं ठेवायचं होतं की शुक्रतारा हे अरुण दाते यांचा टायटल आहे. मग नव्या पिढीचा किंवा नव्या संचातला शुक्रतारा म्हणून नवा शुक्रतारा असं करत करत त्याचे सुद्धा आता आम्ही जवळपास 100 कार्यक्रम करण्याच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. आणि गोवा आणि बेळगाव असे या 2 ठिकाणी हा कार्यक्रम आमचा होता आणि तिथले आर्टिस्ट होते. गोव्याचे आर्टिस्ट सगळीकडे आता खूप अतिशय सुंदर कलाकार, सुंदर साऊंड सिस्टीम सगळीकडे अवेलेबल असते. तर तिथल्या कलाकारांना घेऊन, वादक कलाकारांना घेऊन आम्ही हा कार्यक्रम करत होतो. आणि तेव्हा त्यांना एक 20-22 गाण्यांची लिस्ट दिली होती, कारण सगळीच काही गाणी बसलेली असतात. पण या जन्मावर असेल, शुक्रतारा असेल, दिवस तुझे, ही सगळी गाणी त्यांची सेट असतात. पण एक 20-22 गाणी दिली होती आणि त्यात नेमकं भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिवसांची हे गाणं नव्हतं. बरं. आणि दोनही कार्यक्रम ह्या गाण्याची फरमाईश आली, बरोबर सलग 2 कार्यक्रम. बरं. आणि पहिल्यांदा जेव्हा बेळगावला कार्यक्रम झाला तेव्हा अतुल दादा म्हणाला, मंदार हे बघ आज कोणतं गाणं आलंय. मी बघितलं तर भेट तुझी माझी स्मरते. एकतर ते मला स्वतःला खूप गाणं आवडतं, म्हणून म्हटलं की आपण एवढी अशा गाण्यांची फरमाईश आहे तर आपण ती पूर्ण नाही करायची तर का, म्हणजे. आणि अशा कार्यक्रमात की बाबांच्याच गाण्यांचा कार्यक्रम आहे, मग मी ते गाणं पियानोवरती कीबोर्डीचं सांगितलं, त्याचं ते सेट नव्हतं गाणं. आणि मग त्याला म्हटलं की काहीतरी पियानोवरती छान मला ह्या गाण्याचा एक मूड क्रिएट करून दे. तो पण उत्तम पियानिस्ट असल्यामुळे त्यांनी खूप सुंदर असं स्वरसाज त्याला चढवला. आम्ही ते ॲडलिप म्हणजे कुठल्याही रिदम शिवाय आम्ही ते गाणं सादर केलं. दुसऱ्या दिवशी परत म्हणजे अतुलला म्हणाला की आज म्हणजे फारच झालं की आपण हे गाणं नेमकं घेतलेलं आणि दोन्ही वेळेला दोनही दिवशी ह्या गाण्याची फरमाईश आली. मग म्हटलं जरा थांब, आता एकदा आपण हे गाणं सेकंड हाफमध्ये घेऊयात. म्हणून म्हटलं की आता हे गाणं आपण एक पहिला ध्रुवपद तुला माहिती आहे, मी कीबोर्डिस्टला म्हणालो, तर जरा थोडासा विचार करून ठेव, ह्या असं हे अंतरा सुरू होतोय, तर तो थोडासा विचार कर, मग आपण व्यवस्थित हे गाणं सेकंड हाफमध्ये घेऊया. म्हणून आम्ही ते मध्यंतरानंतर घेतलं आणि ते गाणं इतकं छान झालं, म्हणजे काहीही दुसरं कोणतंही वाद्य नाही, काही रिदम नाही, नुसतं फक्त कीबोर्डवरती पियानोवरती ते गाणं सादर झालं. आणि तिथे काही नवीन पिढीची मुलं आली होती, त्यांनी अगदी येऊन सांगितलं की मंदार दादा हे गाणं फार सुंदर आवडलं. पण म्हटलं तुम्ही ओरिजिनल आधी ऐका. म्हटलं ही फक्त ह्या वेळेची डिमांड होती, हे ओरिजिनल नाहीये. म्हणून मी म्हटलं की हे गाणं तुम्ही ओरिजिनल आधी ऐका, असं म्हणून मी त्यांना ती फाईल दिली. पण घरी आल्यानंतर माझ्या डोक्यात म्हटलं काहीतरी आपण वेगळं केलंय आणि ते खूप छान होतं. आणि काही काही शब्द असे असतात ना की ते ह्या काळाला सुद्धा तितकेच छान उपयोगी पडतात, किंवा असं वाटत नाही की हे गाणं खूप जुनं आहे, ते गाणं टवटवीतच राहतं नवीन. तर तसे हे शब्द मला वाटले आणि मग म्हटलं की ह्याचा आपण एक काहीतरी करून बघूयात, वेगळेपणा कसं वाटतंय हे तरी कळेल. तर अनिकेत दामले हा आमचा जो एक अतिशय गुणी संगीत संयोजक आहे, त्याच्याकडे मी गेलो आणि त्याला म्हटलं की असं असं हे गाणं मला नवीन म्युझिक अरेंजमेंटमध्ये करून हवं आहे. तर त्याने मला ते करून दिलं पूर्ण त्याच्या सेटअपवरती आणि ते गाणं फार सुंदर वाटतं ऐकायला. त्या गाण्याला वन्स मोर येतो त्या प्रकारच्या अरेंजमेंटला सुद्धा. बरोबर. तर असं एक सहज, म्हणजे अदरवाईज मी ह्या सगळ्या म्हणजे मुद्दामून जुनं गाणं घेऊन त्याला काहीतरी नवीन स्वरसाज चढवा असं मी आतापर्यंत कधी केलं नाही. पण ह्या अशा प्रकारच्या गाण्यामध्ये मला हे करताना खूप मजा आली. ती पण गोष्ट महत्वाची बघ की रसिकांनीच ते गाणं तुला खरं तर दिलं, म्हणजे त्यांच्याकडनं ती फरमाईश आली म्हणून ते घडलं तुझ्याकडनं. सो ही रसिकांची देण आहे, ती रसिकांना परत असं म्हणायला हरकत नाही. आणि पाडगावकरांचं स्मरण करत आणि ह्या गाण्याची गंमत अशी आहे की तुझे गीत गाण्यासाठी कुठे शोधीशी रामेश्वर, अशी पाखरे आणि कधी बहर ह्या गाण्यांनंतर अखेरच येतील माझ्या आणि भेट तुझी माझी स्मरते ही गाणी खरं बाबूजी गाणार होते. हो, म्हणजे देवकाकांनी बाबूजींसाठी केलेलं झाली, पण तेव्हा ते त्यांच्या प्रचंड व्यस्त शेड्यूलमुळे ते म्हणले की आता मला हे करणं शक्य नाहीये, मग ही गाणी दातेसाहेबांकडे आलं. वा, ऐकूया आपण ते. येस, जरूर. भेट तुझी माझी स्मरते
भेट तुझी माझी स्मरते, भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती, भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती, रात्र पावसाची, भेट तुझी माझी स्मरते. कुठे दिवानवता गगनी एकहीन तारा, कुठे दिवानवता गगनी एकहीन तारा, आंधळ्यात मातून वाहे आंधळाच वारा, तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची, धुंद वादळाची होती, रात्र पावसाची, भेट तुझी माझी स्मरते. हा 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 वा मंदार, या गाण्याने खरंच एक वेगळा अनुभव दिला. गोष्टी गाण्यांच्या. मृदुला, मला वाटतं तू खूप संगीतकारांवर काम केलंस, पण हे संगीतकारांवर काम करताना नेमके ते संगीतकार कसे तुला सापडले, किंवा काय नेमकं वेगळे पण त्याच्यामध्ये तुला जाणवलं, आणि तो अभ्यास तू कसा केला? खूप मोठा विषय आहे हा, पण हळूहळू त्याची पूर्वतयारी एक होत होती. आणि अशी गाणी ऐकता ऐकता खास करून मी हिंदी चित्रपट संगीत जास्त ऐकलं लहानपणापासून, आणि त्याकडे माझा ओढाही होता. आणि मग असं वाटायला लागलं की नाही, आपल्याला ह्यात काहीतरी काम असं केलं पाहिजे की जेणेकरून पुढच्या आपल्या पिढ्यांना एक डॉक्युमेंटेशन राहायला हवं की काय काम करून ठेवलं या सगळ्या कलाकारांनी. आणि फार मोठे संगीतज्ञ, आमच्या संगीत विभागाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर अशोक रानडे, त्यांचं एक व्याख्यान मी ऐकलं, मी जेव्हा मास्टर्सला होते. म्हणजे ही खूप जुनी गोष्ट आहे, पण तेव्हा त्या व्याख्यानात त्यांनी एक अशी खंत व्यक्त केली होती की सगळेजण येतात आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर PhD करतात, संशोधन करतात, परंतु हिंदी चित्रपट संगीत हे आपल्या देशाचं खऱ्या अर्थाने लोकसंगीत आहे. मग त्यावर असा गांभीर्यपूर्वक विचार का नाही कुणी करत. आणि ते वाक्य माझ्या मनात कुठेतरी असं ठसलं की यावर काम आपण करूया. आणि मग संगीतकार निवडून मी त्यावर काम सुरू केलं 2004 साली. आणि मग अनेक संगीतकार झाले. त्यावर अनेक संगीतकार, म्हणजे 15 संगीतकार तेव्हा निवडले. वा. त्यांच्यावर माझा प्रबंध आहे. आणि विशेष म्हणजे तेव्हाच माझ्या असं लक्षात आलं की आपली मातृभाषा मराठी आहे, तर मराठीच्या जे योगदान आहे मराठी संगीतकारांचं तेही फार मोठं आहे. आणि मग आकाशवाणीसाठी, मुंबई आकाशवाणीसाठी मी 13 भागांची तरी असेल गीत आहे अशी मराठी संगीतकारांवरही मालिका केली. त्यानिमित्ताने त्या संगीतकारांवरही मला संशोधन करायचं. बरोबर. मला वाटतं हृदयनाथ मंगेशकर हा पुन्हा एक म्हणजे आपण म्हणू ना की एक महत्त्वाचा टप्पा असं म्हणायचं, तर हृदयनाथ मंगेशकरांच्या बद्दल काय सांगशील, आणि त्यांच्या एखाद्या गाण्याचंही उदाहरण आम्हाला ऐकायला आवडेल. सगळे आपण जाणतो की फार मोठे संगीतकार, विलक्षण प्रतिभावान, आणि हिंदीत जे स्थान आपल्याकडे सलील चौधरींचं आहे म्हणा, किंवा ह्या सगळ्या ज्यांना जिनियसच म्हणतो आपण, की त्यांचं कसं बुद्धीचं काम चालतं हे खरोखर अनाकलनीय आहे.
आणि नेहमी असं मी म्हणते की त्यांना त्यांच्या चाली ऐकताना आपल्याला असं वाटतं की बापरे हे आता अंतर्यात ह्या स्वरांवर गेलेत. बरोबर. म्हणजे खळे साहेबांच्या सुद्धा चाली काय किंवा मंगेशकरांच्या तुम्हाला एक प्रकारची भीती पण असते मनात, पण जेव्हा तुम्ही त्या चालीचा प्रवास असा बघता की ती अतिशय सुरक्षितपणे ध्रुवपदाच्या घरट्यात अशी परत येते चाल, तेव्हा तो लाभणारा जो सुकून आहे ते या संगीतकारांचं खरं मर्मस्थान आहे. खरंय. कारण कठीण करायचं म्हणून जर तुम्ही कठीण केलं, तुम्ही रिस्क घेतलीत, जोखीम घेतलीत, पण पुन्हा जर तुम्ही ध्रुवपदावर नीट आणलं नाहीत ऐकणाऱ्याला, तर त्या सगळ्या चमत्कृतीला काहीही अर्थ नसतो. खरंच आहे. बरोबर. म्हणून त्यांचा असा स्वरतर्क त्यामागे होता आणि तो स्वरतर्क जाणून घ्यायचा मी एक प्रयत्न केला की काय त्यांना म्हणायचंय नेमकं. आणि अनेक गाणी अशी आहेत, आता मंगेशकरांचा तू विषय बरोबर. काढलास की खरोखर चाली त्यांच्या शब्द दिसतात, शब्दांचा अर्थ त्या चालीत उमटतोच. खूप गाणी आहेत. कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी, ती एक आर्त पुकार आहे. बरोबर. कशी काळ नागिणी सखे ग वा. वैरीण झाली नदी. वा. ही तीव्रता आहे ना विचारांची, खरंय. त्या शब्दांची तीव्रता किती वाढली. अन्यथा आज मंदारही अभ्यासक आहे, भावगीतावर काम करतोय. अनेक कविता अशा असतात की उलट असं वाटतं ह्यांना चाल लागू नये. ज्याला कविता खरी आवडते की ही चाल न लावता ही अशी कविता वाचली तर त्याचा जाळ हा अति जास्त आपल्याला तीव्रतेने भिडेल. संगीत त्याला थोडंसं सौम्य करतं. पण मग संगीताची ताकद लक्षात घेऊन ज्या संगीतकारांनी काम केलं की ते कवीचे शब्द असे वर आले पाहिजे, खरंय. तुमची चाल त्यावर हावी होता कामा नये, बरोबर. डॉमिनेट नाही करता का. म्हणजे सुरेश भटांच्या कितीतरी कविता आहेत की ज्या अतिशय बाळासाहेबांनी अर्थपूर्ण इतक्या कविता सुंदर करून ठेवल्या आहेत. शांताबाई शेळक्यांची एक शांताबाईंची आहे. अतिशय सुंदर निसर्ग कविता आहे, ही मला वाट आता दूर पटकन जाते. तू हे म्हणालेस तर मला लगेच ते सख्या रे घायाळ घायाळ मी विहारी आठवलं. आठवलं. आणि अंगावर येतं तुमच्या तो सगळा भयान. बरं, ते पुन्हा सिच्युएशनला योग्य, कारण ते अगदी. पुन्हा चित्रपटासाठी Exactly. आहे. हो. अगदी म्हणजे इतका विचार करून मंगेशकरांनी चाली केल्या आहेत की ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनात लाका तेथे असेल रावा. हा प्रश्न आहे. बरोबर. आणि मग त्यात शांताबाई सुंदर असं चित्र तुमच्या पुढे उभं करतात, कारण तेथे मिळे त्यांची ती धरेला. चित्रदर्शी शैली होती. खरंय. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले, असता चलास जेथे रविबिंब रविबिंब टेकलेले. टेकलेले. क्या बात आहे. मग आभाळ वाकलंय हो. आणि मुळात आभाळ आहे. हम्म. म्हणजे चालीचं प्रोग्रेशन तुम्ही बघा की त्या आभाळाची चाल अशी वर जाईल आणि मग वाकलेले शब्दाला ती खरोखर अशी खाली झुकते. वा. हे किती संगीतकाराची ही दृष्टी किती फार मोठी सौंदर्य दृष्टी आहे. खरंय. आणि त्यामुळे मग तो जो अर्थ आहे ना शांताबाईंच्या शब्दांचा, तो तुमच्या मनात कुठेतरी भिनतो. खरंय. सूर ऐकूया. ऐकूया. पण मला असं वाटतं की वाट दूर जाणारी बरीच आहे. आजच्या पुरतं आपल्याला थोडंसं थांबायला लागणार आहे. हो. पण आपल्या रसिकांना मला नक्कीच सांगायचं आहे की मंदार आपटे आणि मृदुला दाढे जोशी या दोघांकडनंही मला वाटतं चालींमधलं एक वेगळेपण, शब्दांमधलं वेगळेपण आपल्याला आज अनुभवायला मिळतंय. आणखीन अशा काही गोष्टी आहेत ज्या पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. पण आज तुमचे दोघांचे मी आभार मानते आणि पुन्हा पुढच्या भागात भेटू अशाच काही नव्या गोष्टी घेऊन. जरूर. तुर्तास या गाण्याने गाण्याने. आपण आजच्या भागाची सांगता करूया. जे